सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाच्या काळात एन-कॅप अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे 4.5 कोटी रुपयांच्या कामांपैकी काही कामे रद्द करण्यात आली आहेत। या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता नगरसेवक अशोक मासाळी यांनी व्यक्त केली। प्रभाग 10 मधील कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणा कामासाठी अंदाजे 1,06,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र हे कामही रद्द करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। याबाबत प्रभाग 10 चे नगरसेवक अशोक मासाळ यांनी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली की संबंधित काम रद्द न करता याच प्रभागात तातडीने सुरू करण्यात यावे। या रस्त्यावरील लाईट आणि चौक सुशोभीकरण करण्यासंदर्भात नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान महापालिका प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही। मात्र नागरिकांच्या मागणीनुसार प्रभाग 10 मधील हे काम पुन्हा सुरू होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। मी अशोक मासाळे राहणार प्रभाग 10 मध्ये सांगली मिरज कुपवाड महापालिका नगरसेवक। गेल्या प्रशासना काळात 4.5 कोटीची कामं जी मंजूर केली होती ती कामं सभापती साहेब यांनी रद्द केली आहेत आणि असं जाणून येते की हे जी निधी आहे हा निधी अन्य कुठल्या वार्डात वळवण्याचा प्रयत्न चालू आहे। तो न करता जे 1.25 कोटीची जी कामं कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटलपर्यंत जी मंजूर केली ती कामं त्याच ठिकाणी करण्यात यावं हे प्रशासनाला व सभापती साहेब महापौर साहेब यांना नम्र विनंती आहे। आणि जो आमच्या प्रभाग 10 मध्ये जो निधी मंजूर झाला आहे ते त्याच ठिकाणी परत ते कामं धरून कामं पूर्ण करण्यात यावी ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।